खरा सामना न्यूज, माध्यम डिजिटल, बातमी अस्सल। तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलपती यांच्या सरकारनं विद्यार्थी आणि तरुणांना डावे पक्ष तसेच कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात सहभागी होण्यापासून रोखणारा कथित वादग्रस्त आदेश अखेर मागे घेतलाय। या निर्णयानंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्यात। सरकारच्या या निर्णयावर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। विद्यार्थी आणि तरुणांच्या आंदोलनातील सहभागावर निर्बंध आणण्याच्या निर्णयावर त्यांनी आपली भूमिका मांडली आहे। आंदोलनाचा अधिकार, विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि सरकारची भूमिका यावरून यापूर्वीही दिपके यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। त्यामुळे तामिळनाडू सरकारनं आदेश मागे घेतल्यानंतर अभिजित दिपके यांची प्रतिक्रिया महत्त्वाची मानली जाते। सरकारनं हा आदेश नेमक्या कोणत्या कारणामुळे काढला होता आणि तो मागे घेण्याची वेळ का आली याबाबतही आता चर्चा सुरू झाली आहे। दरम्यान आदेश मागे घेतल्यानंतर विद्यार्थी आणि तरुणांना आंदोलनात सहभागी होण्याचा मार्ग मोकळा झालाय। या निर्णयाकडे आगामी काळातील विद्यार्थी आंदोलनाच्या दृष्टीनेही पाहिलं जात आहे। सरकारच्या निर्णयावर विरोधक आणि आंदोलनकर्त्यांकडून आणखी प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.